As I welcome everyone for Affirmation Circle, 1 year Affirmation Circle. ऑलमोस्ट सगळ्यांनी ऍडमिशन घेतलेली आहे. त्याच्यासाठी काय करायचं आणि कसा असणार आहे कोर्स हे थोडीशी आपण माहिती घेणार आहोत. बऱ्याच जणांना माहिती पण आहे की काय आहे अफर्मेशन काय असतात, तरी सुद्धा ऍज इफ मी विचार करणार आहे की कोणाला काही माहिती नाहीये. अगदी राईट फ्रॉम ABCD आपण आज आजच्या सेशन मध्ये घेणार आहोत. ओके, सो आधी इन्व्होक करूया आपण. हा अ, ही मुद्रा ठेवा. टिप्स, फिंगर टिप्स टचिंग टू इच अदर अँड जस्ट आपल्या हार्टच्या समोर ठेवा. हकिनी मुद्रा आज आपण त्याला म्हणतो. आहेच त्याचं नाव. क्लोज युअर आयज. लेट अस इन्व्होक एंजल्स, होली एंजल्स, गॉड, गॉडेस, all five elements, Guru, Sadguru, Holy Masters, Holy Spirits, Archangel Raphael, healing ministers, healing angels, ग्रेट बेइंग्स, हायर बेइंग्स सगळे प्रेझेंट आहेत. आपल्या या सर्कलला जॉईन झालेले आहेत. अँड वी आर आस्किंग देम फॉर ब्लेसिंग्स. वी आर asking them, receiving divine guidance from them. Thank you, thank you, thank you. We are committing to our group members, to self and to higher self. 45 minutes daily for self growth. सेल्फ च्या ग्रोथसाठी, सेल्फला डेव्हलप करण्यासाठी दिवसामधले 45 मिनिट्स आपण देणार आहोत, काढणार आहोत. कमीत कमी 45 मिनिट्स असे आपण प्रॉमिस करतोय स्वतःला, आपल्या सगळ्या ग्रुपला अँड टू द हायर बिईंग्स. म्हणजे जे काही आपण मानतो तत्व, त्या तत्वाला सुद्धा प्रॉमिस करतोय. येस, थँक्यू, 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 थँक्यू. श्वास पूर्ण घ्या, श्वास सोडा. टेक युअर बोथ द हँड्स इन ब्लेसिंग पोझिशन. अफर्मेशन सर्कल आजच्या सेशनसाठी आपण ब्लेसिंग करतोय. जे पण काही कंटेंट्स आहेत ते प्रॉपरली डिलिव्हर होत आहेत, सगळ्यांना व्यवस्थित समजत आहेत. एंजेलिक ब्लेसिंग्स आहेत आपल्यासाठी. सो तो जो काही डिवाइन गायडन्स आहे तोही ऑटोमॅटिकली फ्लो होतो आहे. ज्यांना या कोर्समध्ये इंटरेस्ट आहे पण समहाव त्यांच्यापर्यंत हे पोहोचलेलं नाहीये, त्यांच्यापर्यंत आज उद्या पोहोचेल, व्हिडिओ पोहोचेल. त्यांचे जे काही डिफिकल्टीज असतील त्या रिझॉल्व्ह होत आहेत जॉईन होण्यासाठी. अँड मॅक्सिमम पीपल आर जॉईनिंग. जे जॉईन झालेले असणार आहेत, जे असतील त्यांना पूर्ण वर्षभर अफर्मेशन प्रॅक्टिस करण्यासाठी वेळ ऑटोमॅटिकली मिळतो आहे. मल्टिपल लेवलवर प्रत्येकाला त्याचे बेनिफिट्स मिळत आहेत. एव्हरीबडी इज शेअरिंग देअर अचिव्हमेंट्स, गोल्स इन द ग्रुप. आणि एक सपोर्टिव्ह हेल्दी एन्व्हायरमेंट या अफर्मेशन सर्कल ऍक्टिव्हिटीमुळे तयार होत आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. जे आता जॉईन झालेत, डीप ग्रॅटिट्यूड फॉर देम. जे जॉईन होणार आहेत, डीप ग्रॅटिट्यूड फॉर देम. जे जॉईन होण्याच्या विचारात आहेत, त्यांचं कन्फर्मेशन त्यांच्या लेवलला होऊन दे आर जॉईनिंग इन टाइम अँड रिसिव्हिंग ऑल द गायडन्स direct or indirectly. Thank you, thank you, thank you, thank you, thank you, thank you. Blessings be to all, blessings be to all, blessings be to all. आपली अफर्मेशनची डायरी, पेन, जेव्हा आपण लिहिणार आहोत ती वेळ, ती जागा, सगळ्याला हायर सेल्फ ब्लेस करत आहे. टू मॅनिफेस्टेशन जे आहे, जे अचीव्ह होणार आहे ते, त्याच्यासाठी पूर्ण ब्लेसिंग्स होत आहेत. सो व्हिज्युअलाइज each member with the divine guidance, manifesting power, determination, willpower, and yes, full of happiness, joy. मस्त श्वास घ्या, श्वास सोडा. Yes, rub your palms, generate some heat, place them over your eyes, cheeks, sides of your neck, shoulder cross, tap your stomach, and all over. Yes, clap for yourself, clap for yourself.
आपण सतत काही ना काहीतरी स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी, स्वतःच्या ग्रोथसाठी पॉझिटिव्हली, कन्स्ट्रक्टिव्हली प्रयत्न करतो आहोत. सो आपल्यासाठी, स्वतःसाठी अप्रिसिएशन झालंच पाहिजे. असा हेडिंग किंवा कॅच टॅगलाईन मी म्हटली होती की जॉईन सेल्फ लव्ह रेव्होल्युशन. येस, इट्स अ रेव्होल्युशन. हा बदल आहे, क्रांती आहे आपल्यामध्ये, की आपण आपल्यासाठी पॉझिटिव्हली काम करतो आहोत आणि त्याचा रिझल्ट आपल्याला मिळतोय. रिझल्ट कधी मिळेल, रिझल्ट काय असेल, खूप खोलात आत्ता जायचं नाही. मिळणार तर आहेच, ठीक आहे. पण त्याची चिरफाड करायची नाही. असं झालं का, तसं झालं का, हे होणार का, करत राहायचं. करत राहायचं हा महत्वाचा टास्क आहे. चलो. तर आय वेलकम अगेन. स्क्रीन सगळ्यांना दिसतेय? ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करा. तर असे इंटरॅक्टिव्ह छान होईल, मलाही शेअर करताना आणि तुम्हालाही रिस्पॉन्स देताना. ज्यांना शक्य आहे ते ऑन करा. थँक्यू रुचा, थँक्यू. ज्यांनी व्हिडिओ ऑन केला नाहीये त्यांनी हे वापरा, काय नोटिफिकेशन्स आहेत, तुम्ही सिम्बल्स पाठवू शकता. एखादा पॉइंट आवडला, पटला तर थंब पाठवा, क्लॅप पाठवा. थँक्यू पूनम मॅम, थँक्यू सो मच. हा, सो आपण बोलतोय एकमेकांशी, ह्या पद्धतीचं हे सेशन आपण करणार आहोत. ओके, थँक्यू मेघना मॅम, थँक्यू. येस. डन. सो आपल्याकडे आहे तो अफर्मेशन सर्कलचा पूर्ण वर्षाचा हा एक प्रोग्राम, हा इव्हेंट असं म्हणूया. सो आय वेलकम यू अगेन फॉर दिस वंडरफुल मॅजिकल इव्हेंट. इव्हेंटच म्हणूया, कारण हे प्रोग्रेसिव्हली होणार आहे, ठीक आहे. आणि आपण ह्याच्या आधी 7 चक्र सुरू झालं किंवा त्याचे हे करतो काय, अफर्मेशन करतो. अजून एखादा दुसरा काही अफर्मेशनचा एखादा महिनाभर आपण तो कोर्स होता. पण पूर्ण वर्षभराचा जो काय कोर्स आहे ना, फर्स्ट टाइम वी आर रनिंग दिस कोर्स. ओके, सो वेलकम. आणि सर्कल आहे म्हणून ना, तुम्ही ह्याच्यामध्ये मी यूज केलेले सिम्बल्स पण व्यवस्थित बघा. प्रत्येक जे इथे ऍड केलंय त्यात काही ना काहीतरी अर्थ आहे. छोटी साईडला फिगर असते, त्याला पण खूप मिनिंग आहे. ते ऑब्झर्व करा प्रॉपरली. सगळ्याचा मी मराठी अर्थ सांगणार आहे. जरी इंग्लिशमध्ये इथे प्रेझेंटेशन असेल तर इच अँड एव्हरी वर्ड विल बी एक्सप्लेन इन मराठी. सो डोंट वरी की मला समजेल का नाही. बरेचसे तुमचे प्रश्न आहेत ते सगळे सॉल्व्ह होतील पूर्ण सेशन झाल्यानंतर. जरी तुमचे काही डाऊट्स असतील तर नोट डाऊन करून ठेवा. आत्ता विचारता आले नाही तर पर्सनली मला पाठवा. ज्या ग्रुपमध्ये तुम्ही आहात तिथे पाठवा. आय विल बी देअर. ठीक आहे. सो विथ आपण काय म्हणू, गणपतीची आराधना किंवा त्याचं पूजन आपण कुठल्याही चांगल्या प्रसंगात आधी करतो, तसं आजही करूया. गणपतीचा आशीर्वाद घेऊया. कारण हा जो काय पूर्ण ह्याच्यामध्ये होणाऱ्या ह्याच्यात अडथळे असतील तर तो काढून टाकणारा ती शक्ती आहे. सो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मनापासून त्याची आराधना करून आपण आजच्या या सेशनला किंवा पुढच्या स्लाइडकडे आपण जाऊया. बघा, मग आपण सगळे आपण वी आर ह्युमन बिंग, माणूस आहोत. आणि मिळालेली गिफ्ट आहे दॅट इज ब्रेन. तर ब्रेनचा आपण कसा वापर करतो आहोत आणि ब्रेन नक्की काय काय करते, आपलं बायोलॉजिकल फंक्शन बॅलन्स करते, दॅट वी नो. हार्ट, लंग्स, पॅनक्रियाज, डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, हे सगळ्याचे कंट्रोल ब्रेनकडे आहेत. आणि ब्रेन काय करू शकतो तर थिंकिंग कपॅसिटी, बरोबर. अनालिटिकल थिंकिंग म्हणजे तर्कवितर्क करणं, गेस करणं, चांगलं वाईट ठरवणं, त्याच्या त्या एखाद्या गोष्टीचा त्याच्यातला अर्थ समजून घेणं, हे खूप खूप सारे बेनिफिट्स त्याचे काम ब्रेनचे आहेत. मग ब्रेन दिवसात किती विचार करतो तर 60,000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त विचार एका दिवसात आपला ब्रेन करत असतो. आता ह्या विचारांमध्ये रिपिटेटिव्ह थॉट्स किती असतात तर 75% थॉट्स हे रिपिटेटिव्ह आहेत. म्हणजे तेच 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 आपल्या डोक्यात घुमत असतं. ओके. आणि निगेटिव्ह थॉट्स किती आहेत तर 95% निगेटिव्ह थॉट आहेत. नकारात्मक विचार किती आहेत? 95% नकारात्मक विचार आहेत. तुम्ही असं म्हणाल हे मला पटतंय, मला पटत नाही. ओके, हा रिसर्च आहे, ठीक आहे. माणूस जो आहे तो स्वतःवर काम करून स्वतःसाठी चांगलं करणारा प्राणी आहे.
हा बदलणारा प्राणी आहे. अॅनिमल्सना इतके विचार करायची क्षमता नाहीये. त्यांना खाणं पिणं स्वतःचं म्हणजे बेसिक सर्वायवलसाठी ब्रेन दिलेला आहे. हा, तर आपण असं कधी बघितलंय का, एखादी गाय आणि गाणं लागलंय ती त्याच्यावरती मस्त डोलतीये, त्याचा आनंद घेते, त्याला ती कपॅसिटी दिलेली नाहीये. परिणाम होत असेल, पण ज्या पद्धतीने आपण आनंद घेतो, दुःख पडलंय ते सगळं दिसतंय त्याचा आनंद घेणं, हे माणसाच्या ब्रेनला आहे. तर ब्रेनची जी कपॅसिटी आहे ना, तर त्या कपॅसिटीवरती कसं काम झालंय, तर रिपीटेडली आपण आजूबाजूकडून जे ऐकत आलोय लहानपणापासून, तसं ब्रेनचा विचार करायचं स्ट्रक्चर झालंय. ओके. तर जसे आपण काही क्रीम्स लावतो, सप्लिमेंट्स घेतो बॉडीचं हे करण्यासाठी, तसं ब्रेनसाठी काय घेतो? तर ब्रेनसाठी डायरेक्ट मेडिसिन जे आहे ब्रेनच्या थिंकिंग पॅटर्नला चेंज करण्याचं, ते अफर्मेशन आहे. हा, तर बघा 75% रिपिटेटिव्ह थॉट्स आणि त्याच्यामधले 95% निगेटिव्ह थॉट्स आहेत. ठीक आहे. म्हणजे 100 विचार आपण केले त्याच्यातले 75% निगेटिव्ह थॉट्स आहेत. मग निगेटिव्ह थॉट्स मध्ये काय आहे? तर माझं चुकलं, त्याचं चुकलं, हे व्हायला नको पाहिजे, ते असं व्हायला पाहिजे, असं का झालं, तसं का झालं, ह्याचं काय होईल, ह्याच्या नंतर काय होईल, हे सगळे आहेत. म्हणजे अपराधीपणा, माझं चुकी आपली, समोरच्याची, त्याला दोष देणं, असं सगळं 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 चालू असतं या निगेटिव्ह थॉट्समध्ये. तर आपल्याला आपल्या भोवती असं जाळं झालंय डोक्याच्या विचारांचं. ठीक आहे. आणि तुम्ही हे वाक्य ऐकलंय का नाही बघा, की थॉट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. आपला विचार ही आपली एनर्जी आहे, आपली ऊर्जा स्त्रोत आपला ब्रेन आहे. ठीक आहे. तर आता माझ्या ब्रेन मध्ये असे विचार, थँक्यू थँक्यू मेघना मॅम, आपल्या विचारांमध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी चालू आहेत, हा विचारच नाहीये. लक्षात येत आहे? हा विचारच नाहीये की माझा ब्रेन इतके निगेटिव्ह थॉट्स करतोय, त्याच्यात अपराधीपणाचा भाव आहे, त्याची चूक बरोबर आहे, तर शोधतोय, चुका शोधतोय दुसऱ्यांमधल्या, चांगल्या गोष्टींमधलं एवढंसं राहिलेलं हुडकतोय. असं आपलं पॅटर्न झालेलं आहे ब्रेनचं. ह्याची जाणीव आपल्याला नसते, किंवा असली तरी ते बदलायचं कसं, ह्याची ट्रिक आपल्याकडे नसते. आपण प्रयत्न करतो, थोडं जमतं, पण आता आपल्याला कन्सिस्टंटली प्रयत्न करून जायचं. मग अशा निगेटिव्ह थॉट्सचं होतं काय, तर आपण अडकलंय. आपल्याच विचारांचा पिंजरा आपल्या भोवती तयार होतो आणि आपण त्याच्यामध्ये आहोत, किंवा ते असं भूत होऊन मानेवर आपल्याला बसलेलं आहे. मग आता फिलिंग, आपण अडकलेलो आहोत, फिलिंग स्टक, म्हणजे ह्याच्यातून मला बाहेर जाता येत नाहीये, किंवा जी माझी परिस्थिती आहे त्याच्यातून मला बाहेर पडता येत नाहीये, मला स्वतःला मोटिवेट करता येत नाहीये, मला थोडंसं पुढे जायचं आहे, किंवा मूव्ह ऑन व्हायचंय, असू दे, झालं ते झालं, आता परत आपण नव्याने सुरू करूया, अशा पद्धतीची स्ट्रेंथ आतून मिळत नाहीये. हा, आणि या सगळ्या विचारांचा एक इम्पॅक्ट आपल्या शरीरावर कळत न कळत होतो आहे. ह्या गोष्टींचा सगळा भाग हा, या सगळ्या गोष्टी त्या निगेटिव्ह थॉटच्या पॅटर्न, नकारात्मक विचारांचा हा पुढे काय म्हणतात सिलसिला आहे, त्याचे परिणाम आहेत. आपल्याला समजतं की हे होतंय, माझं असं चाललेलं आहे, पण त्याच्यातनं बाहेर पडायचा आपल्याला मार्ग पटकदिशी मिळत नाही. कारण ह्याच्यात आपली चूक आहे का? तो बिलकुल नाहीये. मला मला त्रास होतो आहे आणि त्याच्यातनं बाहेर पडण्याचा मला मार्ग मिळत नाहीये, ह्याच्यात आपली चूक आहे का? बिलकुल नाहीये. हा, त्याच्यात आपली चूक नाही, कारण ब्रेनला आतापर्यंतच्या आयुष्यात असं ट्रेनिंगच मिळालेलं नाहीये की अशी परिस्थिती आली की हे करायचं, हा मार्ग असतो बाहेर पडण्याचा. सो आता आपल्याला अशा पद्धतीने थोडस स्वतःवरती काम करायचं आहे. म्हणजे आता मला काय पाहिजे? एखादं छानसं टूल पाहिजे, एखादी चांगली मेथड पाहिजे, की मला होणाऱ्या त्रासापासून, विचारांच्या आणि दुसऱ्यांच्या नाही, हा, दुसरे एखाद्या क्षणाला तो त्रास देऊन निघून जातात, पण आपण त्या त्रासावर किती मल्टिपल लेवलवर स्वतःला त्रास करून घेतो, त्या त्रासापासून आपल्याला बाहेर पडायचं आहे. असं आपल्याला एखादं टूल पाहिजे. आपलं लाईफ आहे, प्रत्येकाचंच आयुष्य आहे, चांगल्या गोष्टी घडणार, वाईट गोष्टी घडणार, धक्कादायक गोष्टी घडणारच आहेत. हा, लाईफ लाईन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती स्ट्रेट नाही आहे. म्हणजे जर आपल्या हार्टचा ईसीजी काढला तर तो स्ट्रेट लाईन नाही आहे ना, असा पीक झालाय, खाली आलाय, परत थोडा असा आणि मग स्ट्रेट लाईन आहे. एक ईसीजी तुम्ही काढला नसेल, आपण कधी कोणाचा बघितलाय, नाही बघितलाय,
फॉरगेट इट. पण लाईफ आहे ते अप्स अँड डाऊन्स मध्येच आहे. कधी वर जाणार, कधी खाली जाणार, न्यूट्रल राहणार. तर मला स्वतःला काय ट्रेनिंग द्यायचं आहे की जरी पॉझिटिव्ह पीक आली, खूप आनंदाच्या गोष्टी झाल्या, तरी मी ग्राउंडेड आहे, नॉर्मल आहे. खूप निगेटिव्ह झाल्या गोष्टी, त्याला मला फेस करायचं आहे, तरी मला त्याचा खूप इम्पॅक्ट होऊन मी खूप खाली गेलेले नाहीये. तर असं मला जे टूल आहे, आपण करतोच आहे, सतत स्वतःला देतोय. आणि जे सगळेजण रेग्युलरली आपल्या ग्रुप बरोबर आहे त्यांना माहिती आहे की हे सतत करावं लागतं. तर मला फ्री फ्रॉम निगेटिव्ह थिंकिंग पाहिजे. मला कॉन्शियसली काही एफर्ट्स म्हणजे जाणीवपूर्वक काही बदल करून घ्यायचे आहेत. आणि या माझ्या विचारांचा कचरा जो होतो आहे, त्या कचऱ्याला साफ करायचा आहे. ओके, त्याच्यासाठी मला टूल पाहिजे. लेफ्ट साईडची बघा तो व्हील आहे आणि तो पळतोय. तर माझ्या ब्रेनला मी ट्रेनिंग देतेय, माझ्या हार्टला मी ट्रेनिंग देतेय, अँड माझे थिंकिंग पॅटर्न जे आहे ते इकडे दिसतंय तसं फुललं आहे आणि ते ग्रो होत आहे. तर हे टूल आपल्याला हवं आहे. हे टूल आपण आता बघतो आहोत. ओके, आता मेन ऑब्जेक्टिव्ह आपल्या या पूर्ण वर्षाचं, हा जो काय अफर्मेशन कोर्स आहे, अफर्मेशन सर्कल म्हटलंय. सर्कल का म्हटलं आहे? त्याला स्टार्ट पण नाहीये आणि एंड पण नाहीये. यू हॅव टू डू इट कंटिन्युअसली. ओके, सर्कलच नाव का दिलं? अफर्मेशन असं नुसतं म्हटलं असतं अफर्मेशन फॉर इयर असं झालं असतं. सर्कल म्हटलंय. सो सर्कलमध्ये कंटिन्युअस मुवमेंट आपल्याला द्यायची आहे. ओके, सर्कम्फरन्सला सेंटर आहे. वी आर कनेक्टेड टू द सेल्फ. ओके, वी आर कनेक्टेड टू द ग्रुप. सो सर्कल. सो महत्वाचा ह्याच्यातला आपलं ध्येय काय, ह्या कोर्सचं आपल्याला काय ह्याच्यातून सिद्ध आपल्यासाठी करून घ्यायचंय, तर माझ्या विचारांमधला बदल. ट्रान्सफॉर्मिंग थॉट्स. जे थॉट्स आहेत त्या थॉट्स असणारच आहे, त्या थॉट्सला झिरो करू शकत नाही. पण थॉट्सचा आपण काय करू शकतो, ट्रॅक बदलू शकतो. माझ्या विचारांची क्वालिटी बदलू शकतो. त्याला वरच्या लेवलला मी नेऊ शकते. हा, आणि हे प्रत्येक जण करू शकतं. इट इज ठरवलं तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही, आपण करू शकतो. म्हणजे पहिल्यांदा मला विचारातला बदल करून घ्यायचा आहे. म्हणजे जो पिंजरा मला वाटतो आहे माझ्या विचारांचा, तो पिंजरा मला काय करायचा आहे, तोडायचा आहे. माझ्याकडे मी एक पोपट आणलेला आणि तो शिकला. 1 महिन्याभरात तो शिकला की तो पिंजरा कसा उघडायचा. अँड वन डे तो उडून गेला. म्हणजे एक एवढासा प्राणी, जे 3 महिन्याचं ते पिल्लू होतं. तर 3 महिन्याचं पिल्लू 1 महिन्यात ट्रेन करू शकतं स्वतःला पिंजरा उघडायचा आणि फ्रीडमला घेऊ शकतं. तर आपण तर एवढी इतकं देवाने दिलेली बुद्धी आहे आणि आपण का नाही करत? त्याने किती प्रयत्न केले असतील एवढ्याशा त्या पिल्लूने. पॉइंट समजतोय? सो ट्रान्सफॉर्मिंग माय थॉट्स हा माझा ऑब्जेक्टिव्ह आहे. सेल्फ लव्ह, सेल्फ ऍक्सेप्टन्स. हा, आपल्याला सतत कोणी ना कोणीतरी बोललेलं आहे ना, तू असा आहे, तू तशी आहे, तू असं आहे, तुझं असं आहे. तर मला मला मग त्यामुळे ते माझे स्वतःमधले निगेटिव्ह पॉइंट्सच फोकस झालेले आहेत, लोकांनी केलेले आहेत आणि आपला त्यांच्यावर विश्वास आहे. सो रियालिटीमध्ये मी चांगली आहे हे समजून देण्यासाठी माझ्या क्वालिटीज चांगल्या आहेत. माझ्या बॉडीची, माझ्या माइंडची मला काळजी घ्यायची आहे, मला विचारांची मला काळजी घ्यायची आहे. मला स्वतःला शांतीचा अनुभव घ्यायचा आहे, मला काही अचीव करायचं आहे, मला पुढे जायचं आहे. मला जे काही घडलं आहे पास्ट लाईफमध्ये आणि उद्याही घडू शकतं, तर त्याच्यामुळे मला डॅमेज होईल. सायकोलॉजिकली माइंडली डॅमेज इन द सेन्स मी डाऊन फील करेन. फिजिकली मला काहीतरी काहीतरी होईल, होणारच आहे. हा तर पॉइंट खूप महत्वाचा आहे की पर्टिक्युलरली मी थोडासा थोडासा ट्रॅक बदलते. पर्टिक्युलरली ना स्त्रियांना जास्त डिप्रेसिव्ह फेज असते. ह्याचं कारण मीन्स आपले सगळे जे पिरियड्स आहेत, आपल्या महिन्याला येणारी पाळी, त्याच्यामध्ये होणारे हार्मोनल चेंजेस, डिलेव्हरी झालेली असते, सगळ्या गोष्टी ज्या आहेत की नाही स्त्रीच्या शरीरामध्ये अखंड उथलपुथल आत चाललेली असते. अँड दॅट रिफ्लेक्ट्स. त्यामुळं फिजिकली काही ना काहीतरी होऊ शकतं, इमोशनल लेवलला काहीतरी होऊ शकतं. सो त्याला ना ब्रेनचा पॅटर्न
आणि हे हार्मोनल सगळे चेंजेस ह्याला आपल्याला स्वतःला सांभाळून घरच्यांना सांभाळायचं आहे. सो आपल्याला स्वतःसाठी वेळ हा काढला पाहिजे. मग माझं फिजिकल हिलिंग, इमोशनल हिलिंग, मला स्वतःला छान फील करणं, स्वतःचा एक्सेप्टन्स आहे, येस मी अशी आहे. कधीतरी मला काम करायला ताण उरत नाही, ओके. मी पूर्वी जेवढी करत होते तसं आता मला होत नाही, इट्स ओके. मग मी कसं स्ट्रॅटेजी वापरणार आहे, हा विचार. म्हणजे मला होत नाहीये, होत नाही, होत नाही म्हणून त्रास करून घेण्यापेक्षा त्याच्यातून बाहेर येण्यासाठी मी काय करू शकते, काय वापरू शकते, हे विचार करण्यासाठी माझं मन शांत असायला पाहिजे. मला ते अचीव करता आलं पाहिजे म्हणून वेळ काढला पाहिजे. हे सगळं सर्क्युलरच आहे हा. मला हे होत नाही म्हणून हे होते, मला हे होत नाही म्हणून ते होते, ते मी त्याच सर्कलमधून बाहेर पडायचंय. म्हणून दुसऱ्या सर्कलमध्ये आपल्याला स्विच व्हायचंय, जम्प व्हायचंय. अँड दॅट इज अफर्मेशन सर्कल फॉर 1 year. पटतंय? ओके, थँक्यू सो मच. आता बघा, काय करायचंय आपल्याला. हा, जे काय आता आपल्याला टूल मिळणार आहे ते कसं प्रोसेस करायचंय, म्हणजे ते वापरायचंय कसं आणि ते इम्प्लिमेंट करायचंय कसं, म्हणजे समजून कसं घ्यायचंय, ती कशी प्रक्रिया आहे. हा, बघितलं तुम्ही लेफ्ट साईडला एक छान ब्रेनच आहे आणि एक तिथे फ्लावरिंग झालेलं आहे. म्हणजे माझाच ब्रेन आहे, त्याच्यामध्ये मला या पद्धतीने ब्लूमिंग करायचं आहे. आणि या राईट साईडला जी आहे ना, तर मास्क आहे चेहऱ्यावरती, तो मास्क काढून टाकलाय आणि माझा ओरिजिनल चेहरा आहे. म्हणजे ओरिजिनल आपल्याकडे किती चांगल्या गोष्टी आहेत, किती पोटेन्शियल आहे, दॅट वी डोंट नो. वी आर वेअरिंग अ मास्क. वी आर वेअरिंग अ मास्क. कोणी दिलाय हा मास्क? तर लहानपणापासून माझ्या नातेवाईकांनी, माझ्या शाळेतल्या टीचरनी, माझ्या मित्रमैत्रिणींनी, लग्न झाल्यानंतर माझ्या सगळ्या लोकांनी, की तू अशी आहे, तू तशी आहे, तू हे नाही, असे सगळे ना आपण ते कॅरी करतो आहे. आणि त्याचं असं म्हणजे मी अशी आहे, मी तशी आहे, मी हे करते, माझं असं होतंय, माझं हे चुकतंय, असे सगळे मास्किंग जे आहेत ना, हे आपल्याकडे मास्किंग आहे. तर तो मास्क आपल्याला काय करायचा आहे, काढून टाकायचं आहे. आणि ओरिजिनल मी कोण आहे, माझं काय स्ट्रेंथ आहे, मला काय इम्प्रूव्ह करायचं आहे, माझं मी कसं क्वालिटी इम्प्रूव्ह करू शकते, दॅट वी हॅव टू लर्न, दॅट वी हॅव टू प्रॅक्टिस. लाईफचं एकमेव गोल आहे, एकमेव गोल आहे, दॅट इज फाइंडिंग आवर सेल्फ. मला मी काय आहे हे समजलं तर बाकीच्या सगळ्या गोष्टी मला समजून घेता येतात. सो तो जो काय मास्क आहे, मी कमी आहे, मी अशी आहे, मग का मी कमी आहे, मग मला कोणी कमी म्हटलं होतं, हे सगळं जे गोष्टी घुमतायत ना डोक्यामध्ये, ते आपल्याला कमी करायचे. आणि त्याच्यासाठी आपल्याला हे टूल वापरायचं आहे. तो काय टूल आहे आपलं? वी ऑल नो अफर्मेशन. अफर्मेशन म्हणजे स्वयंसूचना, त्याला मराठीत म्हणतात स्वयंसूचना. म्हणजे मी मला दिलेल्या सूचना. हा, आता बघा, वी ऑल आर कोल्हापूरकर्स, मेजर कोल्हापूरकर आहेत, आम्ही राजे आहोत, आम्ही कोणाचं काय ऐकायचं. आपल्या रक्तात येते, किंवा जरी कोल्हापूरकर नसले तरी सुद्धा मी का ऐकायचं दुसऱ्यांचं. किंवा बघा, आपण एखादं मोटिवेशन सेशन ऐकतो, खूप प्रभावित होतो. त्याचा प्रभाव किती दिवस असतो? येस मेघना मॅम. तर त्याचा प्रभाव किती दिवस असतो? 3 दिवस. तुम्ही सांगा, 3 ते 4 दिवस त्या मोटिवेशनल लेक्चरचा प्रभाव असतो. वर्कशॉपमध्ये हा हा हा, लेटर ऑन, कारण जरी पटलं तरी ते आचरणात आणण्याचं एवढं सोपं नाहीये. 3-4 दिवस आपण करू शकतो, त्याच्यानंतर कमी कमी होतं, मग राहतं, काहीतरी अडचण येते. सो मला काय करायचं आहे, अं, मला काय करायचं आहे, ह्या पॅटर्न मधून बाहेर यायचंय. मला स्वतःसाठी करण्याच्या गोष्टींची सवय सातत्याने लावायची आहे. म्हणून थोडा वेळ, जास्त वेळ नाही. ह्याला किती वेळ लागणार आहे बघूया आपण. तर स्वयंसूचना कशा आहेत, कसं आहे, तर सिम्पल आहे, साधं आहे, सोपं आहे. स्ट्रेट फॉरवर्ड स्टेटमेंट आहे, अगदी सिम्पल स्टेटमेंट आहे, ज्याला पॉझिटिव्ह ऍक्शन आहे, ज्याला एखादी काहीतरी चांगली कृती करण्याचा त्याच्यात संदेश आहे. आणि ह्यांनी काय करायचं आहे, त्यांनी काय होईल, त्या अशा स्वयंसूचना दिल्याने मी माझ्या सबकॉन्शियस माइंडला, जिथं सगळ्यांनी काय काय म्हटलेलं साठवून ठेवलेलं आहे, त्याचं रिप्रोग्रामिंग करते आहे. माझा सबकॉन्शियस माइंडला, अनकॉन्शियस माइंडला मी प्रोग्राम करते आहे विथ द स्ट्रॉंग फेथ की हे होणार आहे.
हे बघा, निगेटिव्ह घडणार आहे म्हणजे मी काय करते, तर मला हे प्रोग्राम करते की असं वाईट घडणार आहे, असं वाईट घडणार आहे, असं होईल तसं होईल, माझं म्हातारपणी कोण बघणार, माझं कोण बघणार, मला कोण बघणारच नाही. सारखं सारखं आता माझं वय व्हायला लागलं, आता माझं काय होणार, माझं असंच होणार. हे असं म्हणण्याने आपण ते मॅनिफेस्ट करायला लागलो. त्याच रिपीटेटिव्ह निगेटिव्ह थॉट्सनी ते निगेटिव्ह इन्सिडेंट्स मॅनिफेस्ट होतात, म्हणजे त्या हकीकतमध्ये येत आहेत, रियालिटीमध्ये येत आहेत. मग माझ्या ब्रेनला जर पॉझिटिव्ह थिंकिंगचं ट्रेनिंग मिळायला लागलं, तर त्या घटना होणार का नाही? हा अनुभव आलेला आहे बघ, मी म्हटलंच होतं असं घडणार, ते झालं. कारण त्याला आपण एनर्जी दिली. सो या पॉझिटिव्ह ट्रेनिंगची ब्रेनला, मनाला अतिशय गरज आहे. तर त्याच्यासाठी आपण सगळे आज हे प्रॅक्टिस काय आहे हे शिकून घेतोय. सो माझ्या अनकॉन्शियस सबकॉन्शियस माइंडला मला काय करायचंय, ट्रेन करायचंय. म्हणून सुटसुटीत सोपं साधं वाक्य आहे. आता असं क्वेश्चन असेल की मराठी आहे का इंग्लिश आहे, तर मॅक्सिमम अफर्मेशन हे मराठी असणार आहेत. काही अफर्मेशन ते पण सोपे असलेले मी इंग्लिशमध्ये देईन, त्याचा अर्थ पण मराठीमध्ये देईन. बेसिकली मराठी जेव्हा आपण लिहितो तेव्हा जास्त कनेक्ट होतो, ते आपलं वाटतं आपल्याला. त्यामुळे या वर्कशॉपमध्ये मी पर्टिक्युलरली प्रयत्न करणार आहे की ते मराठी अफर्मेशन जास्त असतील. पण काही चांगले इंग्लिश आहेत, त्याला इंग्लिश घ्यायचं नाही असं म्हणून नाहीये. तर इट विल बी बोथ मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश, बट जास्त करून मराठी करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. आता अफर्मेशन कुठल्या एरियामध्ये असणार आहेत? हेल्थ तर आपलं बेसिक टूल आहे. हेल्थ, सेल्फ केअर, स्वतःची काळजी, हॅपीनेस, फायनान्स, बिझनेस ग्रोथ, सक्सेस. ठीक आहे, या सगळ्यांवरती अफर्मेशनचे सेंटेन्सेस अफर्मेशन असणार आहेत. कॉन्फिडन्स, फॅमिली, इवन पॅरेंटिंगचे सुद्धा आहेत. आपल्याला कायम वाटतं की आपण पेरेंटिंग मध्ये कमी पडतोय, अजून थोडं द्यायला पाहिजे होतं. तर ते कसं त्याचे सुद्धा खूप छान अफर्मेशन्स आहेत. ऍज अ पेरेंट आपण आपलं पेरेंटिंगचं गिल्ट कसं काढायचं, तर त्याच्यासाठी त्याला तुम्हाला कळणार पण नाही की इथं असं आहे, पण ते करताना होऊन जाईल. हो, आपल्या घराला सेफ कसं ठेवायचं एनर्जी वाईज, त्याचे सुद्धा अफर्मेशन आहेत. रिलेशनशिपचे तर आहेच. महत्वाचं एक बुक मी रेफर करते आहे, दॅट इज हील युअर बॉडी. ठीक आहे. तर हील युअर बॉडी हे लुसी हे ऑथर बेस्ट सेलिंग बुक आहे. आणि त्यांचं हील युअर लाईफ आणि हील युअर बॉडी हे दोन बुक्सचा मी रेफरन्स घेणार आहे. मी एक अफर्मेशनचा कोर्स केला होता, त्याच्यामधले काही अफर्मेशन्स असणार आहेत. म्हणजे त्याच्यातले जे चांगले आहेत ते या बुक्स मधले चांगले आहेत. आपल्या केसांपासून पायाच्या नखापर्यंत आपलं जे हिलिंग करायला पाहिजे, बरं होणं आहे, चांगलं होणं आहे, याच्यासाठीचे स्टेटमेंट्स म्हणजे अफर्मेशन ह्या बुक्स मध्ये अवेलेबल आहेत. हा, तर हे बुक तुम्ही पण घेऊ शकता. हे बुक तुम्ही पण घेऊ शकता. ग्रुपमध्ये काय यायचं, तर आपण एकटे 4 दिवस 5 दिवस करतो. ग्रुप असला की ग्रुप एनर्जी मॅटर्स. ग्रुप एनर्जी ते मोटिवेशन आपल्याला सतत मिळत राहतं. म्हणून आपल्याला ग्रुप इम्पॉर्टंट आहे. तर या एरियाज मधले आपल्याकडे काय असणार आहे, अफर्मेशन्स असणार आहेत. ह्याच्यापेक्षा अजून काही वेगळं त्या आणि माझं असं आहे की काम करताना मला वेगळं काही सुचलं, वेगळं काही असं आलं की ते येऊन जातं. हा माझा एक्सपिरियन्स आहे. जरी वर्कशॉप सुरू करताना काही फ्रेम तयार केली, तर त्याच्या पलीकडे जातच. हे रेग्युलर मेंबरना माहिती आहे की, आणि जो पहिला असतो की नाही वर्कशॉप, त्या वर्कशॉप तो अफलातून असतो. कारण तिथे सगळं काय काय करायचं, काय नवीन क्रिएटिव्हली काय होईल, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार सततच चालू असतो. त्यामुळे फर्स्ट वर्कशॉप इज ऑलवेज. आणि आपले असे कितीतरी वर्कशॉप्स आहेत की जे रिपीट झालेच नाहीत. रिपीट झाले. नाईट मेडिटेशनची एक सिरीज घेतली होती, ती परत कधी मी घेतलीच नाही. त्या त्या मोमेंटला ना ते ते हे असतात, इम्पल्सेस असतात आणि ते होतात. सो अफर्मेशन 1 इयर हा फर्स्ट टाइम होतोय. आपण 1 मंथचा वगैरे बऱ्याचदा केलेला आहे, पण हा कन्सिस्टंटली आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. आता अफर्मेशन यूज कसं करायचं, अफर्मेशनचा आपण मॅक्सिमम बेनिफिट कसा करून घ्यायचा आहे, तर ते वाक्य आता काल असं एक वाक्य होतं की आनंद पसरवण्याचं मी पक्क ठरवलं आहे. हे अफर्मेशन होतं कालचं, किंवा मी म्हटलं काल. आणि मी स्वतः 26 जानेवारी पासून सुरू केलं अफर्मेशन लिहायला. फक्त म्हणजे
वो कोर्स सुरू करायच्या आधी महिनाभर मी अफर्मेशन प्रॅक्टिस सुरू केली. ठीक आहे. तर बघा, मी आनंद पसरवण्याचं पक्क ठरवलेलं आहे. मी जेव्हा 50 वेळेला मी हे वाक्य मनात म्हणते तेव्हा कुठेतरी आत कोरलं जातं की नाही, अरे मला आनंद पसरवायचा आहे. हा, येत्या लक्षात की आहेत काही असे अफर्मेशन्स. आनंद उपभोगण्याचा मला अधिकार आहे. आपल्याला असं वाटतं की मी असं आहे, असं आहे, असं आहे, ठीक आहे, मला मी आत्ता नको, मी आत्ता आहे. या गोष्टीने आपल्या विचारांमध्ये हळूहळू बदल होतोय. मग काय करायचंय, तर आता वेब चालू आहे. न्यू इयरच्या डायरीज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. न्यू इयरची डायरी आपल्याला मिळाली असेल, वेल अँड गुड. नसेल मिळाली किंवा आपल्याकडे आहे त्याच्यापेक्षा आपल्याला छान पाहिजे, गो टू द स्टेशनरी. न्यू इयर ची डायरी घ्या, कारण त्याच्यावरती डेट असतात आणि आपल्याला बरोबर ते पेजेस तेवढे मिळून जातात. तर तिथे लिहायला जागा आहे का नाही अशी बघून डायरी निवडा आणि ती डायरी घ्या. प्रत्येक पेजवरती आपल्याला रोज एक ग्रुपमध्ये अफर्मेशन येईल. ते अफर्मेशन आपल्याला किमान 10 वेळेला आणि जास्तीत जास्त 15 वेळेला लिहायचं आहे. ठीक आहे. लिहिताना आपला माइंड शांत पाहिजे. लिहायला किती वेळ लागेल ते अफर्मेशन? नॉट मोर दॅन 6 to 10 मिनिट्स. मिनिमम 6 मिनिट्स, मॅक्सिमम 10 मिनिट्स. पण ते शांत मनाने लिहायचं आहे. गडबड गडबड करत चला हे लिहून टाकायचं, आजचं काम राहिलंय, अरे हे करायचं राहिलंय, असं नाही. की त्याला मला शांतपणे द्यायला पाहिजे. जे आपण लिहितोय, यू थिंक अबाउट इट. तुम्ही ते व्हिज्युअलाइज करा. इमोशनली कनेक्ट व्हा त्याच्याशी. स्ट्रॉंग बिलीफ पाहिजे की येस हे होणार आहे. अँड ऑफकोर्स ग्रॅटिट्यूड. वाव, हे सेंटेन्स मी विचार केला नव्हता, हे माझ्यासमोर आलं. येस, दॅट्स इट, फंटास्टिक. हे विचार करून आणि थँक यू एव्हरी डे. म्हणजे आपण स्टार्ट करताना आपण ओम श्रीराम असं लिहित असतो. तिथे तेही लिहा, थँक्यू पण लिहा, खाली थँक्यू लिहा, सो बी इट लिहा, असंच होऊ दे असं लिहा. ओके. ते लिहिताना ना काहीतरी एखादं येऊन जातं आपल्याला. सगळं लिहिल्यावर आपला एक माइंड, अरे त्याच्यावरचं एखादं सेंटेन्स तुम्हाला वाटलं लिहावं असं लिहा. तो फील जो आला इमोशनली आहे, हे लिहिताना मला भारी वाटतंय, लई भारी वाटतंय, अफलातून वाटतंय, जबरदस्त वाटतंय. यू कॅन राईट इट. सो लिहिताना मेकॅनिकली, हा हे पूर्ण, इट इज नॉट सबमिशन. आपण स्कूल लेवलला प्रोजेक्ट सबमिट केले, हे सबमिशन नाही आहे. कोणी बघणार नाही आहे, कोणा दुसऱ्यासाठी नाहीच आहे. हे माझ्यासाठी आहे, माझ्या ग्रोथसाठी आहे. सो आजपर्यंत मी तेवढा स्वतःचा विचार नाही केला, इथून करायचा आहे. सो विथ व्हेरी पॉझिटिव्ह अप्रोच, काय पण घडलेलं असू दे, अफर्मेशन ट्रेनिंग द्यायचं, हॅपी मुमेंट आठवायचा, आणि यस यू स्टार्ट रायटिंग. किती वेळाला लिहायचंय? फक्त 10 वेळाला. पे आणि 10 ते 15 वेळाला. तुमच्या त्या पेजवर एखादं थोडंसं 2-3 लाईनचं जास्त असेल, 15 पेक्षा कमी बसलं त्या पेजवर, ओके. दिवसभरात तुम्हाला जेवढ्या वेळेला ते म्हणता येईल तेवढ्या वेळेला म्हणा. इम्पॉर्टंट थिंग इज आपण हॅपी मध्ये त्या ह्याच्यामध्ये यायला पाहिजे. आता आपल्याला काय लागणार आहे? आता मी जस्ट बोलले तुम्हाला की आपल्याला काय लागणार आहे, एखादं डायरी किंवा जर्नल. तुम्ही मोठी बुक घेतली तरी पण चालेल. कलरफुल पेन्स, तुम्ही काय डेकोरेटिव्ह करू शकता ते करू शकता. महत्वाचं म्हणजे आपली एक जागा जिथे आपल्याला लिहायचं. जसं पेंड्युलम वाल्यांना माहिती आहे की पेंड्युलम एका जागीच ठेवलाय आपण, तसं आपण अफर्मेशनचं बुक, पेन हे पण एका जागीच ठेवायचं आणि तिथेच बसून लिहायचं. त्या संस्कार होतो, व्हायब्रेशन्स तयार होत असतात. प्रत्येक वाक्याचे, शब्दाचे व्हायब्रेशन्स आहेत. आणि ना आपल्याला असं आठवतं, अरे आत्ता मी असं बोलतेय, आय शुड कंट्रोल. अरे माझं चाललं. हा आपल्याला येतो दिवसभरात जेव्हा आपण सतत ते करतो. एक छान जागी बसून ते आपल्याला लिहायचं आहे. डेकोरेटिव्ह मटेरियल हे तुमचं ऑप्शनल आहे. एखादं स्टार वगैरे तुम्हाला त्याला चिटकवायचं आहे, बटरफ्लाय पाहिजे, छोटेसे काहीतरी, ते तुमचं आहे. किंवा एखादं फोल्डर आहे त्याच्यामध्ये ती डायरी घातली आहे आणि ते ठेवलेलं आहे, तसंही चालेल. किंवा तुम्ही एखादी फाईल करणार असाल आणि पेपर्स प्रत्येक दिवसाचे लावणार, दॅट इज युअर क्रिएटिव्हिटी, युअर चॉईस. मी माझ्या पद्धतीने सांगितलं. आणि सगळ्यात महत्वाचं काय? कन्सिस्टन्सी, सातत्य. आणि लिहिताना माझा माइंडसेट पॉझिटिव्ह पाहिजे. हा, माझा माइंडसेट पॉझिटिव्ह पाहिजे की हे मला माझ्यासाठी करायचं. मी कोर्स घेतलाय, मग सगळेच पूर्ण करतायत, मला पण करायला पाहिजे. हे मला करायचं आहे, दॅट्स इट. कोण करो न करो, जगामध्ये काय चाललंय, देणं देव घे, मला काय देणं आहे, तिकडे काय पण होऊ दे, मला माझं 5 मिनिटं स्वतःसाठी ही द्यायची आहेत. दिस इज द माय माइंडसेट. कारण आपल्याला काढली तर सगळ्याला एन नंबर ऑफ रिझन समोर येऊ शकतात, पण करायचंच आहे असं ठरवलं. आय रिअली अप्रिशिएट मीनाक्षी मॅडम. आत्ता ज्या त्या डिफिकल्ट फेज मधून जातात, आय नो द डिटेल्स. इवन दे लास्ट, इवन दो
She enrolled herself the day before yesterday, and I was surprised. Huh? This is the डिटर्मिनेशन, विल पॉवर, की येस आहे माझ्या बाजूला निगेटिव्ह परिस्थिती, पण मला स्वतःवर काम करायचंय, सांभाळायचंय, पुढे जायचंय. थँक्यू मीनाक्षी मॅम फॉर बिईंग सो स्ट्रॉंग अँड डिटरमाइंड. आय रिअली अप्रिशिएट यू. ओके. तर आता आपल्याला अजून काय करायचं आहे, तर पीसफुल माइंड पाहिजे आणि त्यावेळेस ना डिस्ट्रॅक्शन नको, किंवा तेवढे 10 मिनिटं लिहिताना एखादा फोन कॉल आला तर ते नंतर घ्या तुम्ही फोन, त्याला नंतर रिस्पॉन्ड करा. पण ते लिहिताना परत काहीतरी नको, म्हणजे 10च वेळेला आपल्याला लिहायचंय. सो शांत बसून एका जागी बसून ते पूर्ण करायचंय, पूर्ण इन्व्हॉल्व्ह होऊन ते करायचं आहे आणि मग उठायचं आहे. त्यामुळे आपल्याला काय कोणाचा प्राईम मिनिस्टर किंवा अमेरिकेचे प्रेसिडेंट, युएसचे कोणी जनरल ह्याचा कॉल येणार नाहीये. आपल्या रिलेटिव्ह आहेत, आपले फ्रेंड्स आहेत, तर 5-10 मिनिटांनी आपण त्यांना कॉल बॅक करू शकतो. तर मग हे लिहिताना तेवढं डिस्ट्रॅक्शन जे आहे ते अवॉइड करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट टू दॅट, कधी लिहायचं असतं अफर्मेशन? तर अफर्मेशन आपण सकाळी उठल्यानंतर बेसिक आपल्या गोष्टी आवरून झाल्या, आपण छान आहोत फ्रेश माइंड मध्ये, तेव्हा लिहायचं. किंवा आपले सगळं दिवसभराचं काम संपलंय आणि आता आपल्याला झोपायची वेळ झाली आहे, त्याच्या आधी आपण हे लिहायचं. बरं, आता हे दोन हे सांगितलं इन्सिडेन्सेस. एखाद दिवस असं घडू शकतं की मला सकाळी इतकी गडबड होती, काहीतरी पाहुणे आले होते, वेळ नाही मिळाला. ओके, ताण नाही घ्यायचा. दुपारी मी शांत आहे त्यावेळेस पूर्ण केलं. हा जनरल रूल आहे. हा, त्या रूलचं आपल्याला काय करून घ्यायचं नाहीये, पण त्याचा पिंजरा करून घ्यायचा नाहीये. ठीक आहे. मला दिवसभरात आयदर सकाळी किंवा रात्री लिहायचंय. दोन्ही केसमध्ये जमत नाही, तुमच्या वेळेनुसार तुम्ही वेळ ठरवून तेव्हा लिहा, काही प्रॉब्लेम नाही. या दोन वेळा का निवडल्या जातात, तर सकाळच्या वेळेला आणि रात्री झोपण्याच्या वेळेला आपला ब्रेन विचार करायची त्याची शक्ती आहे ना, एकतर करून दिवसभराची थकलेली असते, किंवा आणि इम्पॅक्ट घ्यायचा झालेला नसतो, म्हणजे बॉडी माइंड जरा रेस्टफुल असतं, झालेलं असतं. सो वी कॅन रजिस्टर द थिंग इन आर माइंड, इन आर ब्रेन. आपली बिलीफ, आपल्या धारणा बदलायची ताकद त्या वेळेत. म्हणून योगा सुद्धा सकाळीच का करायचा? त्याचे बेनिफिट्स जास्त आहेत. 4 वाजताची बॅच का नाही? तर त्याचे बेनिफिट्स ते होईल, ते 60% बेनिफिट्स आहेत, पण सकाळी करण्याचे बेनिफिट्स 100% आहेत. म्हणून अशा गोष्टी आपण सकाळी किंवा अगदी झोपण्यापूर्वी हे करायचं. ओके, चलो पुढे जाऊया. पेन कलर्स काय? पेन कुठले पाहिजेत? मिनिमम 3 कलर्सचे पेन तरी आपल्याकडे पाहिजेत. रेड, ग्रीन अँड ब्लू. हा, रेड कशासाठी? तर रिलेशनशिपसाठी. जेव्हा रिलेशनशिपचे काही अफर्मेशन्स येतील, यू राईट इन अ रेड कलर. वेल्थ प्रॉस्पेरिटीचे जर येतील तर ते ग्रीन कलर मध्ये लिहायचं, अँड रेस्ट ऑफ ब्लू कलरने. व्हायलेट पण तुम्ही ठेवू शकता. जेव्हा स्पिरिच्युअल लेवलचे काही अफर्मेशन असतील तर तुम्ही व्हायलेट वापरू शकता. पण इट्स ओके, 3 हे ठेवले. बरं, मी तिन्ही पैकी फक्त ब्लूच आणलं तरी सुद्धा ठीक आहे. हा, म्हणजे मला काय सांगायचंय की हे असंच व्हायला पाहिजे म्हणून त्याचं बर्डन घ्यायचं नाही, किंवा मी आता रिलेशनशिपचं ब्लूने लिहिलं, चूक बीक काही नसतं इथे. ठीक आहे. सो बिंदास्त राहा. महत्वाचं हे आहे, महत्वाचं इन्स्ट्रुमेंट मी आहे. मी आहे तर बाकीच्या गोष्टी आहेत. त्यामुळे त्या कुठल्याही गोष्टीचं बर्डन असं आहे का तसं आहे न करता तुम्ही ते लिहावं. हा जनरल हा रूल आहे की रिलेशनशिप, लव्ह याच्यासाठी रेड वापरायचा, वेल्थ प्रॉस्पेरिटीसाठी ग्रीन वापरायचा, आणि ब्लू यूज करायचा रेस्ट ऑफ द थिंग, कॉन्फिडन्स याच्यासाठी. आणि तुम्ही लिहिताना तुम्हाला एखादं समोर आलं, तुम्हाला वाटलं आज मला हे ब्लू नी लिहायचं नाही, मला रेड नी लिहायचंय, गो अहेड. आतलं काय आहे का नाही इंट्युशन, आज मला ग्रीन नाही लिहावं वाटतं, आज मला पर्पल नाही लिहावं, हो, एन्जॉय इट. इट्स युअर क्रिएटिव्हिटी, इट्स युअर बुक, इट्स युअर पेन, अँड इट्स युअर गट फिलिंग. सो फॉलो दॅट. ओके. तर जसं आपण म्हटलं की अफर्मेशन आपल्याला कशी मदत करतात, तर आपल्याला कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम करतात, आणि ते आपण मॅनिफेस्ट करतो, म्हणजे रियालिटीमध्ये येण्यासाठी एनर्जी देतो. पॉइंट क्लिअर? हा, पॉइंट क्लिअर.
आपले सबकॉन्शियस कॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग करून ते रियालिटीमध्ये येण्यासाठी आपण एनर्जी देतो. म्हणजे युनिव्हर्सची एनर्जी आपल्या थ्रू द्यायला लागतो. खूप जणांना ग्रॅटिट्यूड केलेला आहे, त्यांना याचा एक्सपिरियन्स आहे की काय होत असतात. सो असं स्वतःला एक छान पॉवरफुल करण्याचं हे टूल आहे. तर तुम्ही तयार आहात का या गोष्टीसाठी करण्यासाठी? आर यू फिलिंग एक्सायटेड की येस आपण हे करूया, असं आतून फील येतोय का? करावंसं वाटतंय का? हे केलं पाहिजे असं वाटतंय का? हा, येस, नक्की वाटणार, कारण हे छानच आहे. नाही असं होऊच शकत नाही. ठीक आहे. येस, थँक्यू मीनाक्षी मॅम. डन. तर काय आहे, डेली अफर्मेशन फॉर अ इयर आहे. सो 365 अफर्मेशन्स असे सेंटेन्सेस, स्वयंसूचना आपल्याला एव्हरी डे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मिळणार आहेत. इथे कुठलंही लाईव्ह सेशन नाही, कुठलंही लाईव्ह सेशन घेतलं जाणार नाही. त्यामुळे मला वेळ मिळतोय नाही मिळत लाईव्ह म्हणजे माझ्या ह्याच्यात यू आर गोइंग म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला ते अफर्मेशन येईल आणि तुम्ही ते तुमच्या वेळेनुसार करायचं आहे. एनर्जी एक्सचेंज किती आहे? 555 रुपये. एका पिझ्झापेक्षा पण कमी किंमत आहे. किंमत हा शब्द मी वापरला मुद्दाम. आपण हे सगळे सेल्फवर काम करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की हे किती मूल्यवान आहे. दिस इज अ टोकन अमाऊंट. ओके. 1 रुपयापेक्षा पण, 1-1.5 रुपयापेक्षा पण एक अफर्मेशन कमी प्राइस पडते. पण ना, कोण द्यायला तयार होतं सांगू का? ज्याला सेल्फ इम्पॉर्टंट आहे आणि वेळ द्यायचा, स्वतःवर काम करायचं ना इतकं सोपं नाही आहे. लक्षात घ्या, स्वतःवर काम करणं सगळ्यात अवघड आहे. सगळ्यात जगात अवघड काम आहे जे स्वतःवर काम करणं. अँड इफ यू आर रेडी फॉर दॅट, अप्रिशिएट युअर सेल्फ. तुम्ही पॅम्पर करा स्वतःला. येस, आय एम लुकिंग ॲट माय सेल्फ, आय एम फाइंडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह, आय एम वर्किंग ऑन माय सेल्फ. हॅट्स ऑफ. हे ही अशी आपण प्राइस आहे किंवा फीज आहेत, कोणी पण देऊ शकतं. पण सगळे जॉईन नाही होणार. लक्षात येत आहे? सो आय कॉंग्रॅच्युलेट एव्हरी वन की ही स्मॉल इन्व्हेस्टमेंट असेल तरी आपल्याला लाईफ टाईम पॉझिटिव्हिटी देणारी इन्व्हेस्टमेंट आहे. सो आय अप्रिशिएट युअर एफर्ट्स टुवर्ड्स सेल्फ. येस, रजिस्ट्रेशन ज्यांनी केलंय नो प्रॉब्लेम, पण ज्यांना करायचं आहे त्यांनी स्वाती मॅमचा नंबर पण दिलेला आहे, QR कोड पण दिला आहे. तुम्हाला ह्याच्या आधी पण एखादं फ्लायर मध्ये आलेलं असेल, नसेल तर ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. इथून अवघड झालं तर बासरी आहे किंवा स्वाती मॅमचा नंबर डायरेक्ट तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. QR कोडवर पेमेंट करा. तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर हे स्वाती मॅडमना कळवा, कारण पेमेंट झाल्यानंतर तिथे तुमचं पूर्ण नाव येत नाही. सपोज नंबर सेव्ह नसेल तर. रेग्युलर मेंबर्स असतील त्यांचे नंबर स्टोर्ड असतात, पण न्यू ऍडमिशन असेल तर आपलं नाव आणि नंबर स्क्रीनशॉट हा स्वाती मॅमना पाठवायला विसरू नका. शी इज गोइंग टू ऍड यू इन द ग्रुप. ओके. तर अशा पद्धतीचं आपला हा पूर्ण वर्कशॉप असणार आहे. सो हॅपीनेस इज अ चॉईस. आय रिपीट, लास्ट कन्क्लुडिंग सेंटेन्स. हॅपीनेस इज अ चॉईस. हा, माझी निवड आहे, मला आनंदी राहायचंय, ही माझी चॉईस आहे. हा, असं नाहीये की खूप काहीतरी दुःखद घटना घडली आणि मला हॅपी हॅपी राहायचंय म्हणून मी आउट ऑफ द वे जाऊन हॅपीनेस शो करते. आतली गोष्ट आहे ही. मला बॅलन्स्ड राहायचं आहे. आय शुड फील हॅपी, आय शुड फील हेल्दी विदिन. दुखतंय माझा गुडघा, दुखतंय माझा पाय, बट आतून मी हॅपी फील करते आहे. ही स्टेट अचीव करायची आहे आपल्याला. अँड इट इज नॉट फॉर 1 मंथ, इट इज नॉट फॉर 1 वीक. सो लॉंग टर्म मध्ये आपल्याला हे आपलं ट्रेनिंग करायचं आहे. सो 1 इयर जर आपण ट्रेनिंग कन्सिस्टंटली केलं तर त्याचे बेनिफिट्स काय होतील हे मला आत्ता सांगायची गरज नाही. यू नो what benefits are there. बिकॉज वी ऑल आर प्रॅक्टिसिंग ग्रॅटिट्यूड. डेली प्रॅक्टिस आहे, आपण अफर्मेशन्स घेतोच, पण ही वेगळी प्रॅक्टिस होणार आहे. आणि बघा, विचार करा की आफ्टर 1 इयर तुमची डायरी तयार असेल, 365 अफर्मेशन्स त्याच्यामध्ये असतील, राईट? तर तुमची ती असेट तयार होईल, सगळ्या एरियाज मध्ये कव्हर होऊन जाईल.
आणि सपोज मी आता जरी म्हटलं की मी लाईव्ह सेशन ह्याचं घेणार नाही, पण मी घेतलं तर त्याचं रेकॉर्डिंग सगळ्यांना पाठवेन. म्हणजे मी तिथे नाही म्हटलेलं होतं, मग काही ऍडमिशन घेतली मग त्यांना मिळणार नाही वगैरे, असलं काही विचार करू नका. बिनधास्त घ्या. इन केस मला घ्यावंसं वाटलं तर मी घेईन, घेतलं तर रेकॉर्डिंग शेअर करेन. अजून एक गोष्ट, की मी ग्रुपला ऍडमिन सेटिंग ठेवणार आहे. ठीक आहे, ग्रुपला ऍडमिन सेटिंग ठेवणार आहे. म्हणजे ग्रुपमध्ये आठवड्याचे अफर्मेशन राहतील, ते अफर्मेशन पिन केलं जाईल. आणि रविवारी कदाचित मी ओपन ठेवेन ग्रुप, म्हणजे तुम्हाला जर काय तुमचे अनुभव शेअर करायचे असतील, फीडबॅक शेअर करायचे असतील, तुम्ही शेअर करू शकता. अफर्मेशन असणारच संडेचं सुद्धा, संडेचं पण अफर्मेशन असणार, पण तुम्हाला फीडबॅक शेअरिंगला ह्या आपण एक संडे ठेवूया. म्हणजे काय होईल की इंटरॅक्शन पण होईल. ग्रुप सेटिंग का ठेवणार आहे? कारण अफर्मेशन शिवाय जरी काही गोष्टी आल्या तरी मग बघणाऱ्याला सापडायला किंवा हुडकायला प्रॉब्लेम होतो. तुम्हाला जर काय वाटलं की अफर्मेशनशी रिलेटेड खूप, जसं काल मला मेघना मॅमनी पर्सनल व्हिडिओ पाठवून दिला अफर्मेशनचा आणि मी तो ग्रुपवर शेअर केला. तुम्हाला जर अफर्मेशनशी रिलेटेड काही पण मिळालं तर यू कॅन शेअर विथ मी और स्वाती मॅम. ओके, मग ते शेअर करतील ग्रुपमध्ये. अदरवाईज संडे आपल्याकडे आहे आणि तुम्ही संडेला पण शेअर करू शकता. तुम्ही जर अफर्मेशनशी रिलेटेड काही मला पर्सनली किंवा स्वाती मॅमना शेअर केलं तर ते ग्रुपमध्ये शेअर होईल. ओके, डन. जे काय डाऊट, थँक्यू, जे काय डाऊट्स होते क्लिअर झालेत का? येस प्रणोती, थँक्यू. येस थँक्यू. म्हणे क्वेरी आहे कोणाला? समजलेलं आहे. ओके, थँक्यू, थँक्यू सो मच. क्या बात है, इट्स 21. पार्टिसिपेंट्स आर 21. डेट इज 21. ग्रेट. अँड 21, 21 इज अ गुड नंबर. हा, गुरुबळ देणारा हा नंबर आहे. म्हणजे आपण दुर्वाची जोडी आहे, त्याच्यात 21 असतात. येस, थँक्यू, थँक्यू, थँक्यू मनीषा, थँक्यू सो मच. येस. सो आपला रेग्युलर योगाचं सेशन मंडे मॉर्निंग आहे आणि फ्रॉम मंडे हे चालू होतील. म्हणजे जे अजून ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही ते रजिस्ट्रेशन करून घ्या. तयारी करा, तुमची डायरी पेन सगळं छान तयार करून घ्या. मस्त आपलं आहे. ज्यांना काय काय डेकोरेशन करायचं आहे ते करू शकता. आपला फोटो बिटोला, जसं ग्रॅटिट्यूडला आपण डायरीला आपला फोटो लावतो तसा लावा. 2 दिवस आहेत, शुक्रवार शनिवार. सोमवारपासून म्हणूया की आपले सगळे हे चालू होतील. काय अफर्मेशन लिहिणं सुरू होईल. ज्यांची सगळी तयारी आहे मी शेअर करेन, तुम्ही लिहा. त्या त्या दिवशी लिहा. म्हणजे आता 23 फेब्रुवारी आज आहे, तर 23 फेब्रुवारीच्याच पेजवरती लिहा. कारण आपलं इयर असं होऊन परत 1 जानेवारीला सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्ही जर डायरी घेतली तर आजच्या तारखेलाच ते अफर्मेशन लिहा. जरी पहिल्या पानापासूनच लिहायला पाहिजे वगैरे असं काही नाही, आपल्याला डे वाईज ते एक छान तयार होईल. डन, कन्क्लूड करूया. येस. ओके, चलो, थँक्स गिव्हिंग. श्वास सोडा. प्रेयर पोझिशन. Take your awareness to your heart. Exhale through your mouth. We are thankful to divine guidance. We are thankful to divine power, divine will, divine protection. We are thankful to all positive vibes. We are thankful to all books, all material that I'm going to use, authors, publishers. We are thankful to this affirmation circle workshop. We all are thankful to each and every participant, contributor to this workshop. I'm thankful to Rutuja and Basri for helping me in designing this presentation. Thank you.
We are thankful to our parents, teachers, spiritual guide, family members, friends, relatives, everyone. We are thankful to our affirmation diary, the pains which we are going to use, the peaceful mind. प्रत्येक दिवशी अफर्मेशन लिहिताना जे हॅपी फिलिंग असेल, वी आर ग्रेटफुल फॉर दॅट. व्हिज्युअलाइज करा तुमची अफर्मेशन डायरी 365 डेज पूर्ण झालेले आहेत आणि अशी मस्त तयार आहे ती डायरी. यू आर फीलिंग यस, मी 365 डेज हे कम्प्लीट केलं. अँड द अपग्रेडेड यू, तुम्ही स्वतःला हेल्प करताय पुढे जाण्यासाठी. सो डीप ग्रॅटिट्यूड फॉर युअर सेल्फ, युअर बॉडी, युअर फिंगर्स पर्टिक्युलरली, कारण आपण लिहिणार आहोत. ग्रॅटिट्यूड फॉर युअर आईज, gratitude for your specs, if you're wearing, if you are having. थँक्यू. ज्या चेअरवर बसून तुम्ही लिहिणार, ग्रेटफुल फॉर दॅट. टेबल, थँकफुल. Yes, visualize it. For a year, you are writing the affirmations with very positive, healthy mind, and you are doing spontaneously, fantastically. That's it. All higher beings are always there to bless us, to guide us, to lead us. So thankful for all, each and everyone, each and every contributor. Thank you. I'm thankful to all of you for joining directly, and those who are going to join indirectly, they will, after review recording Bhaktil, even I am thankful for them. Thankful for enrolling yourself in the group. Your energy matters a lot. I am expressing my deep gratitude for everyone. I'm growing with you. I'm developing myself with you. You all are energy source for me. Thank you. Thank you. Deep gratitude for all of you. Be happy always. Choose the path which leads to you towards growth. आपल्या स्वतःमधले बदल पॉझिटिव्हली होण्यासाठीचाच निवडायचं आहे आपल्याला. सो विथ दॅट डिटर्मिनेशन, विथ दॅट faith, belief, let us conclude. Let us open our eyes with a big smile. Yes, rub your palms, generate some heat. Bless them over your eyes, cheeks, sides of your neck, shoulder cross. Tap your shoulders, stomach, and all over. Clap for yourself, for your consistent efforts, for your determination, and for your growth. Thank you. Every day I am becoming greater and greater. Thank you. Thank you so much for joining. Have a great day ahead. Okay, done? Yes. So now, ज्यांनी केलेलं आहे त्यांचा काही प्रश्न नाही. रजिस्ट्रेशन ज्यांना करायचं आहे, कम्युनिकेट विथ स्वाती. येस हर्षदा, थँक्यू सो मच. थँक्यू फॉर जॉईनिंग. एक दोन तीन नवीन मेंबर्स आहेत. नाव आहे हर्षदा. थँक्यू फॉर जॉईनिंग. ज्यांचं नाव नाही आहे, थँक्यू फॉर. कविता, थँक्यू. अमृता, प्रणवती, विशाखा मॅम, सोनाली मॅम, रंजित सर, थँक्यू सो मच. जस्मिन, थँक्यू. मोनिका, थँक्स अ लॉट. संगीता, वेलकम. ऋतुजा मॅम, थँक्यू.
यस, शीतल आई, अपुताई, मनीषा, मीनाक्षी मैम, पूनम मैम, मेघना मैम एंड यस रुचा मैम, थैंक यू सो मच। चलो मिलते हैं फ्रॉम मंडे मॉर्निंग, अफर्मेशन स्टार्टेड। ओके, थैंक यू सो मच। चलो।